वेलकम बॅक टू फूड मेनिया मराठी. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. हो, व्हेज बिर्याणी, पुलाव नाही, व्हेज बिर्याणी. चला तर मग बघूया व्हेज बिर्याणीची रेसिपी. तर सर्वप्रथम चांगल्या प्रकारचा बासमती राईस आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 2 वाटी बासमती राईस या ठिकाणी घेतलेला आहे. तर बासमती राईस हा जेवढा जुना असेल तेवढी बिर्याणी ही छान मोकळी बनते. तर 2 वाटी बासमती राईस आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी हे जरा जास्त घ्यायचं आहे कारण की आपल्याला राईस हा शिजवायचा नाही आहे, तर पाण्यामध्ये हा उकळून घ्यायचा आहे. त्यामुळेच पाण्याला एक उकळी आल्यानंतर किंवा या प्रकारचे बबल आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर सर्वप्रथम त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपत्ता किंवा तेजपान आणि हिरवी विलायची, लवंग, काळी मिरी, दालचिनी असेल तर दालचिनीसुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतात. आणि हे सगळे खडे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला भिजवून घेतलेला राईस हा यामध्ये घालायचा आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत आणि आपल्याला थोडंसं किंचित असं तेलसुद्धा यामध्ये टाकायचं आहे. सो आता फुल फ्लेमवरती आपल्याला हा राईस उकळून घ्यायचा आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, आपल्याला राईस हा पूर्ण कुक करायचा नाही आहे, त्यामुळे ही वेगळी प्रोसेस आपण या ठिकाणी करतो आहे. राईस शिजवत नाही आहे, आपण उकळून घेतो आहे. सो पाण्याचं प्रमाण जरा जास्त ठेवून फुल फ्लेमवरती अशा प्रकारचा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 70 ते 80% राईस आपण शिजवून घ्यायचा आहे. सो या पद्धतीने आपण त्या राईसला किती शिजलेला हे चेक करू शकतो. सो मला बिर्याणीसाठी हवा असलेला राईस हा परफेक्ट या ठिकाणी शिजलेला होता. सो मी त्याला पाणी सगळं ड्रेन करून घेतलेलं आहे आणि राईस वेगळा केला. सो आता मेन प्रोसेस, आता बिर्याणीचा मसाला. ॲक्च्युली बिर्याणी बनवणं ही खरोखर एक कला आहे. जरा लेंदी प्रोसेस आहे, पण बिर्याणी बनवायला खूप मजा येते आणि एन्जॉय केली मी सगळी प्रोसेस. तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम बनवणार आहोत बिर्याणीचा मसाला. ज्याचा जो आत्मा आहे व्हेज बिर्याणीचा तो आपण या ठिकाणी बनवतो आहे. सो पुरेशा अशा प्रमाणात आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि आपण या ठिकाणी फाईन चॉप केलेला किंवा उभा कापलेला कांदा या ठिकाणी घातलेला आहे. तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, कांदा फ्राय करत असताना देखील आपल्याला गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आहे. झाकण झाकायचं नाही आहे याच्यावरती किंवा कुठलंही हाईट करून ठेवायचं नाही आहे. फुल फ्लेमवरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर कितपत परतायचा आहे, तर हा कांदा पूर्णपणे क्रंची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. जरा लेंदी प्रोसेस आहे, पण याच पद्धतीने आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. सो कांदा परततो आहे, त्याला 10 ते 15 मिनटाचा वेळ लागेल. तोपर्यंत आपण एक बिर्याणीचा मसाला, अजून एक वाटण बनवून घेणार आहोत, जे की प्रामुख्याने बिर्याणीमध्ये घातलं जातं. त्यामध्ये सर्वप्रथम आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घातलेले आहेत. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर आपण घालतो आहे. त्यानंतर काही कढीपत्ता, काही पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं ही अवश्य घालावी बिर्याणीमध्ये. त्यानंतर कस्तुरी मेथी आपण या ठिकाणी घालतो आहे आणि या ठिकाणी आपण काही अख्खे धने या ठिकाणी घालतो आहोत. सो या सगळं मिश्रण वाटून घेतल्यानंतर ही एक पेस्ट, हे एक वाटण आपलं तयार झालेलं आहे. तोपर्यंत तिकडे आपले कांदेसुद्धा छान कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत. सो हे कुरकुरीत झालेले कांदे यामध्ये आपण ते वाटण घालणार आहोत. पण एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची, यापैकी काहीसा कांदा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे. याचा वापर आपल्याला शेवटी करायचा आहे. सो काही पोर्शन मी या ठिकाणी काढून घेतला आणि जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते या ठिकाणी घातलेलं आहे. ॲक्च्युली वाटणामध्ये आपण अनेक असे प्रकार घातले, पुदिना, कोथिंबीर. सो जे वाटण आहे ना ते फार फ्लेवरफुल आपलं झालेलं आहे. त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर याचा सगळा आणि अख्खे धने जे काही आपण टाकलेले होते, एक वेगळा अरोमा, एक फ्रेश अरोमा या ठिकाणी झाला आणि एक वेगळा फ्लेवर आपल्या बिर्याणीला लागणार आहेत. ॲक्च्युली पुदिना हा अवश्य घातला पाहिजे या वाटणामध्ये. सो हे वाटण देखील आपण छान असं शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर फायनल स्टेज आपली,
या ठिकाणी आपल्याला स्पेशल बिर्याणी मसाला तुमच्याकडे जो काही अवेलेबल असेल तो बिर्याणी मसाला प्लस धने पावडर आणि लाल मिरची पावडर, हळद इतके सगळे जिन्नस आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचे आहे. हे सगळे मसाले घातल्यानंतर परत 2 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आपण बऱ्यापैकी आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत आणि याला आपण छान असं 2 ते 3 मिनटासाठी परत परतून घेणार आहोत. आता या पुढील स्टेज आपल्याला यामध्ये बिर्याणीमध्ये काही व्हेजिटेबल्स घालायचे आहेत. आता व्हेज बिर्याणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घालू शकतात. यामध्ये मी प्रामुख्याने शिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर्स ह्या व्हेजिटेबल्स मी घातलेले आहे. याशिवाय तुम्ही गाजर, कॉर्न या ठिकाणी घालू शकतात. त्यानंतर मशरूम घालू शकतात, ग्रीन पीस या ठिकाणी घालू शकतात. पण मला जे काही फ्रीजमध्ये अवेलेबल होतं ते सगळे मी व्हेजिटेबल या ठिकाणी घातलेले आहेत. आणि शेवटी मी यामध्ये पनीरसुद्धा ॲड करणार आहेत. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, हे व्हेजिटेबल तुम्ही प्री कुक करून म्हणजे आधीच उकडून देखील टाकू शकतात किंवा डायरेक्ट फाईन चॉप करून देखील तुम्ही या लेवलला टाकू शकतात. फक्त करायचं एवढंच आहे की थोडं किंचित असं पाणी ॲड करून एक झाकण झाकून त्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कच्चे असलेले तुमचे हे काही व्हेजिटेबल्स आहेत हे प्रॉपर या ठिकाणी कुक होऊन जाते आणि चिरलेले असल्यामुळे 5 मिनटात हे व्हेजिटेबल प्रॉपर कुक होऊन जातात. सो 5 ते 10 मिनटानंतर मी चेक केलं माझे व्हेजिटेबल्स कुक झालेले आहेत की नाही. सो यस, या ठिकाणी कुक झालेल्या होत्या, छान बऱ्यापैकी शिजलेल्या होत्या. मित्रांनो, खरंच सांगतो खूप छान अरोमा सुटलेला होता बिर्याणी बनवताना. आणि या ठिकाणी मी फायनल स्टेजला काही पनीरचे पीसेससुद्धा ॲड केलेले, कारण की आपल्याला शिजवायचे नव्हते. सो इतर व्हेजिटेबल शिजवून झाल्यानंतर मी पनीरचे पीसेस देखील ॲड केलेले. त्यानंतरची महत्त्वाची स्टेप्स, आपल्याला या ठिकाणी या मिश्रणामध्ये दही देखील घालायची आहे. बिर्याणीच्या मसाल्यामध्ये ही दही प्रामुख्याने आणि आवर्जून घातली जाते. सो तुम्ही एकंदरीत जर सुरुवातीपासून बघत आला असाल, खूप फ्लेवरफुल आणि खूप छान असा आपला मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे आणि खूप छान घमघमाट देखील सुटलेला आहे. एक वेगळीच पद्धतीचा मसाला आपण या ठिकाणी बनवलेला आहे आणि खूप छान घमघमाट त्याचा सुटलेला आहे. सो दही टाकल्यानंतर देखील आपल्याला 2 मिनटासाठी हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता या लेवलला आपण शिजवून घेतलेला जो काही राईस होता उकडून घेतलेला, तो आपल्याला लेयर बाय लेयर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि आता आपण जो काही कुरकुरीत केलेला कांदा, ॲक्च्युली त्याला कुरकुरीत केलेला कांदा मी म्हणतो आहे, पण त्याला ॲक्च्युली बिर्याणीच्या भाषेमध्ये बरिस्ता असं म्हटलं जातं. सो हा बरिस्ता किंवा क्रंची आपला ओनियन आपण या ठिकाणी घालून घ्यायचा आहे आणि परत एक लेअर आपल्याला राईसची या ठिकाणी टाकायची आहे. खूप मजा येते ही रेसिपी बनवताना, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप लक्षपूर्वक आपल्याला ही रेसिपी बनवायची असते. खूप वेगवेगळ्या प्रकारे ही रेसिपी बनवली जाते. हैदराबादमध्ये थोडी स्पायसियर साईडला व्हेज बिर्याणी बनवली जाते. तीच तुम्ही कोलकाता स्टाईल व्हेज बिर्याणी खाल्ली तर थोडं स्वीट साईडला आपल्याला ती बिर्याणी मिळते. तीच केरळ साईडला जर तुम्ही बघायला गेली, आपल्याला त्यामध्ये कोकोनट चटणी आणि करी लिव्स याचं एक मिश्रण आपल्याला बघायला मिळतं. सो सगळी लेअर टाकून मी बिर्याणीला झाकून ठेवलं होतं आणि त्याला एक दम देण्यासाठी 5 ते 10 मिनटापर्यंत आपल्याला परत ते कुक करून घ्यायचं. जे की आपले तांदूळ होते, राईस होता 70 ते 80% शिजवलेलं, तो आपल्याला आता या प्रोसेसमध्ये पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक छोटीशी रेसिपी दाखवतो, जी की बिर्याणीसोबत खाताना आपला स्वाद मल्टिपल बाय 2 करेल, नक्कीच करेल. म्हणजे आपला स्वाद दुगणा करेल. सो ही रेसिपी आहे एक लच्छा प्याज म्हणून. आपल्याला कांदे घ्यायचे, ते उभ्या मध्यम आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत. थंड पाण्यामध्ये किंवा डीप आईसमध्ये आपल्याला ते करून घ्यायचे आहेत. आणि डीप आईसमध्ये करून घेतल्यानंतर काही बेसिक मसाले, चाट मसाला, हळदी, मिरची पावडर हे सगळं टाकून आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. सो दम दिल्यानंतर आपली बिर्याणी ही रेडी झालेली आहे या ठिकाणी. तो आपण ती सर्व करून घेऊ. ॲक्च्युली बिर्याणी अशी लेयर बाय लेयरच सर्व केली जाते. सो काही वरचा भाग मी मोकळा करून घेतला आणि खालून मसाल्याचं मिश्रण देखील मी ताटामध्ये सर्व करून घेतलं. खूप छान घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये. सो बघा, या पद्धतीने मी कुठलेही आर्टिफिशियल कलर न वापरता फक्त व्हाईट राईस आणि मसाला या पद्धतीने बिर्याणी बनवून.
तर तुम्ही देखील बनवून बघा अशी घरच्या घरी व्हेज बिर्याणी आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. नक्कीच आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, मित्रपरिवारासोबत ही रेसिपी शेअर करा. धन्यवाद.